त्याच्यामध्ये म्हटलं होतं की जितकं दूध आपल्याकडे उत्पादन होत नाही तितकं जास्त विकलं जातं आणि त्याच्यातून लक्षात आलं. आता दूधच असं आहे तर पनीर कुठून येते मग मार्केटमध्ये? पनीर लबाबदार, पनीर टिक्का, पनीर तर आपण मसाला. थोडंसं डोकं वापरलं त्याच्यामध्ये खूप लॉजिकल गोष्ट आहे की सर्वसाधारणपणे मी मार्केटून माहिती घेतली तर 1 किलो पनीर तयार करण्यासाठी किती दूध लागतं तर जनरली 5 ते 6 लिटर दूध लागेल 1 किलो पनीर तुम्हाला दुधापासून बनवायचं असेल तर. असं गृहीत धरू की आपल्याला ते 60 रुपये लिटरनं दूध मार्केट म्हणजे डेअरीचं अवेलेबल आहे, म्हैसीचं दूध जरी पकडलं 5 ते 6 लिटर म्हटलं तर इट विल गो टू 300 to 350 रुपीज त्याचं फक्त दुधाची कॉस्ट जाणार आहे. बापरे. त्याच्यानंतर मग प्रोसेसिंगची कॉस्ट लागणार आहे, पॅकेजिंगची कॉस्ट लागणार आहे. ह्या सगळं बघितलं तर तो कशाही परिस्थितीत 350च्या वरतीच राहील. मार्केटमध्ये मात्र 150, 200, 250 रुपयाचं ज्या ते पनीर भेटतं आपण समजून जायचं की ते होऊ शकत नाही. दॅट इज बोगस. बेसिक टेस्ट आहे ही बेसिक टेस्ट आहे की जर तुम्हाला कोणताही पनीर तुम्हाला 350-300 रुपयाच्या खाली जर भेटत असेल तर त्याच्यामध्ये डेफिनेटली अडल्टरेशन आहे, प्युअर नाही आहे. पनीर म्हणजे काय? पनीर इज अ मिल्क प्रॉडक्ट, 100% मिल्क प्रॉडक्ट बरं. की ज्याच्यामध्ये प्रोटीन आहेत त्याच्यामुळे मुद्दाम करतो. करेक्ट. राईट. आता फक्त Vegetarian मिल्क सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये 100% मिल्क पाहिजे, नथिंग एल्स. दॅट इज पनीर. आता 5 लिटर जरी म्हटलं आणि 60 रुपयाचे 300 रुपयाचं फक्त दूध होणार आहे. मग ते बनवण्यासाठी उकळण्यासाठी लागणारे फ्युएल आहे, त्याच्यात लागणार कस्ट आहे, त्याच्यानंतर लागणार पॅकेजिंग आहे, ब्रँडिंग आहे, याची कॉस्ट ऍड केली. मला नाही वाटतं 400-500च्या खाली काही येऊ शकेल म्हणून. मग मार्केटमध्ये तुम्ही 200-250 स्वस्त म्हणून दूध द्या तर स्वस्त म्हणून तुम्हाला भेटणं म्हणजे स्वस्त नाही भेटत आहे, ते ऍब्सोल्युटली पॉयझनस प्रॉडक्ट आपल्याला भेटतात. तर ही आपण केअरफुल कशापासून बनतंय हे अॅनालॉग? सो कॉल्ड अनालिस पाम ऑइल त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला सापडलं. खूप मोठे इन्ग्रेडियंट जे केमिकल पण बऱ्यापैकी सापडले. गेल्या वर्षभरामध्ये जे काय आम्ही चेकिंग केले त्याच्यामध्ये जवळजवळ 40% पनीरमध्ये अडल्चरेशन अनसेफ सापडलं. सो इट्स क्वाईट हेवी नंबर. तर दॅट इज नॉट ऍक्सेप्टेबल. आणि म्हणून आता जे तुम्ही म्हणताय की आम्हाला मार्केटमध्ये भेटायला गेलं त्याचं कारणच हे की हे तुम्ही एखादा पॉयझनस पदार्थ खाण्यापेक्षा न खाल्लेलं इज ऑलवेज बेटर. सो डोंट ड्रिंक अँड ईट पॉयझन. थोडंसं चौकस जर राहिलं तर आय थिंक ऍज अ कंझ्युमर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.